100 डेजच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की धनंजयची बहीण मीरा तिथे येते. मीरा इन्स्पेक्टर अजयला सांगते की गुन्हेगार तुमच्या समोर आहे. राणी हिच्या स्वार्थामुळेच धनंजय गायब झाला आहे. त्यावर अजय मीराला म्हणतो की आम्ही गुन्हेगाराला शोधून काढू आणि त्या गुन्हेगाराला शिक्षाही देऊ. तेव्हा मीरा राणीला सांगते की मी प्रूव्ह करेन की हे सर्व तूच केलं आहे. एवढं बोलून मीरा तिथून निघून जाते आणि तिच्या मागे अजय ठाकूर आणि त्यांची टीम ही तिथून निघते. अजय मीराकडे धनंजय आणि राणीच्या रिलेशन बद्दल माहिती घेतात व ते दोघंही निघून जातात. इथे पोलीस स्टेशन मध्ये नेहा दिवाळीचा फराळ द्यायला पोहोचते. तेव्हा राणीचा फोन अजयला येतो आणि ती त्याला म्हणते की धनंजयचा नुकताच फोन आला होता. फोन रिसीव्ह करण्याच्या अगोदरच फोन कट झाला. अजय धनंजयचा फोन लोकेशन बघून त्याचे शोध करण्यासाठी मुंबई गुजरात हायवे साठी निघतो आणि तेव्हा परत राणीचा फोन अजयला येतो की काही माहिती भेटली का. त्यावर अजय राणीला म्हणतो धनंजयचं मुंबई गुजरात हायवे कडे लोकेशन ट्रेस झाला आहे. लवकरच धनंजय भेटेल आणि निघतो. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.